कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील पाटबंधारे विभाग अंतर्गत येणारा तलावातील 2 मे रोजीपासून ते आज 4 दिवसात तब्बल 5 ते 6 टन माशा मृत्युमुखी पडलेले आहेत। माशा मृत्युमुखी पडण्याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र धरणाच्या चारही बाजूने मृत्युमुखी पडलेल्या माशांचा खच जमा झालाय। या घटनेत चेअरमन नारायण सरिचंद पवार यांचे अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान झालंय। त्याचबरोबर या पाझर तलावावर मागासवर्गीय मच्छीमार अनेक कुटुंबांचं पालन पोषण होते। यावर्षी लाखो रुपयांचा माशांची बीजखाद्य मजुरी भांडवल यासह मोठा खर्च त्यांनी केलाय। मात्र यावर्षी या घडलेल्या घटनेने त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळलंय। तसेच या तलावातून 4 गावांना पाणी पुरवठा होत असून यामुळे गावकऱ्यांसह परिसरातील नागरिक, पशुपालक, शेतकरी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित विभागाला याविषयी माहिती देण्यात आली असून पाण्याच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचं सांगितलं। पाण्याची तपासणी होत नाही तोपर्यंत गावातील नागरिकांनी या ठिकाणी पाणी पिऊ नये, आपल्या गुरांना पाणी पाजू नये अशा प्रकारच्या सूचना ग्रामपंचायतच्या वतीने घटनास्थळी जाबंडी येथील सरपंच दिनकर खरात, ग्रामसेवक निकम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ नवाब शेख, तातेराव भुजंग आदीसह शेतकरी उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। नमस्कार, मी सरपंच दिनकर खरात, जांभडी जहागीर। 4 दिवसापासून इथं खूप माशाचा खच पडलेला आहे। पूर्ण धरणासाठी आम्ही फिरलो तर खूप खच दिसतोय माशांचा, पण कोणी अधिकारी इकडे येऊन फिरकले नाहीत। या धरणामधून जवळ 4 गावचा पाणी पुरवठा आहे। दहीगाव, जांभडी, बरकतपूर आणि दहीगाव या 4 गावचा पाणी पुरवठा आहे। आणि माशा का मरतात आहे याचं कारण अद्याप कळालेलं नाही आहे। कारण लोकांमध्ये भीती आहे की काही जनावरांनी पाणी पिलं किंवा गुराढोरांनी पाणी पिलं, माणसांनी पाणी पिलं तर काही हानी तर होणार नाही ना, या भीतीने लोक त्रस्त आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे की आपली कोणीतरी टीम पाठवून या पाण्याचं परीक्षण करावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी उपचार करावा, जेणेकरून लोक भयभीत होणार नाही। आणि ह्या माशा कशामुळे मेल्या याचं सुद्धा कारण आपल्याला कळायला पाहिजे। कारण ह्या लोकांनी अतोनात पैसे खर्च करून गरीब कुटुंब याच्यावर उदरनिर्वाह होतोय, तरी लोकांना याच्यावर न्याय मिळाला पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे। नमस्कार, मी MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, कन्नड। आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील लघु पाझर तलाव या ठिकाणी आहेत, इरिगेशन तलाव या ठिकाणी आहेत। आणि या तलावामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माशा जे आहेत तर या ठिकाणी मरत आहेत, तडफडून त्यांचा मृत्यू होत आहे। आणि त्यामुळं या परिसरामध्ये आहे जे भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। आणि या ठिकाणी संबंधित या ठिकाणी सरपंच आहेत, त्याचबरोबर या तलावाचं जे चेअरमन आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आणि नेमकं काय कारण आहेत आणि कशामुळं ही घटना नेमकी होत आहे त्यांचं आपण जाणून त्यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार। माझं नाव नारायण सरिचंद पवार। हा जे जांभडीचं तलाव आहे 19 पासून माझ्याकडे आहे इरिगेशन तलाव। याच्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी कमीत कमी 30-35 लाख रुपयाचं बोटकली म्हणून अशी माशा सोडलेली आहे। तर आत्तापर्यंत शुक्रवारपासून जे माशाची मृत्यू जे झालेली आहे तो रोजचं कमीत कमी 1 टन 2 टन तो आतापर्यंत 7-8 टन आमची माशा मेलेली आहे। आणि आमचं सगळं एवढे 27-28 सभासद आहे, 35 सभासद आहे, त्याच्यामध्ये आमचा रोजगार याच्यावर चालतोय। आणि हे मेल्यानंतर आम्ही सगळं उघड्यावर येणार आहे। अरे आल्यानंतर आमच्याकडं सुविधा दुसरं पोट भरण्यासाठी काहीच नाही आहे आणि याच्यावर आमचं सगळं पोट भागतोय। आणि आमचं पोट भागलं हे जर मेलं तर आमचं फार मोठं नुकसान होणार आहे। याच्यामुळं आम्ही काय करावं ही आत्महत्या करायची पाळी आलेली आहे। याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी, येऊन सनी पंचनामा करावी आणि इथं आमचं भरपाई नुकसान देण्याची कृपा करावी। 4 दिवस झाले या ठिकाणी घटना घडलेली आहेत, माशा मृत्युमुखी पडतायत। आणि या ठिकाणी काय नेमकं शासनानं कोणी याची पाहणी वगैरे केली का? पाण्याचं परीक्षण कोणीच पाहणी केली नाही। आपण वरिष्ठ विभागाने या ठिकाणी माहिती दिली होती, वरिष्ठ अधिकाऱ्याला आम्ही माहिती दिली, बा आमचं असं फिशरीज डिपार्टमेंटला बा आमच्या अशा माशा मरू लागलं, तर त्यांनी सांगितलं बा प्रत्येक ठिकाणी मरू लागलं। आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही येऊन बघा बा आमची अशी नुकसान होऊ लागली, आम्ही काय करावं, याच्यावर आमचं पोट भागतोय, आम्ही करायचं काय, आमच्याकडे शेती नाही, पोती नाही, काही आम्ही परेशान आहे सगळं। आणि एवढे लोक आम्ही कुठं जाणार पोट भरायला? आणि आमचं एवढं गव्हर्नमेंटकडून लोन घेतलेले, कर्ज घेतलेले, आम्ही कसं फेडायचे? जर हे जर असं जर नुकसान जर झाले तर आम्हाला फाशी खायची पाळी आलेली आहे। तर संबंधित जे या ठिकाणी व्यक्ती आहेत चेअरमन, त्यांचं या ठिकाणी खंत आहे की या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी पाहणी करावी आणि या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा आणि आमची जी नुकसान झालेली आहे ते आम्ही त्यामुळं आर्थिक संकटात सापडलेलं आहेत आणि याची
दखल घेऊन आम्हाला भरपाई मिळावी अशी देखील ते मागणी करतायत. MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड.